या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। नमस्कार, मी तानाजी एकनाथराव नाकड, माझी पत्नी सौ नीता तानाजी नाकड, प्रभाग क्रमांक 4 केदारेश्वर मंदिर वरुड या प्रभागातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभी आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता। प्रभाग क्रमांक 4 हा विशेष करून स्लम एरिया आहे। आठवडी बाजार परिसर हा थोडासा मागासलेला एरिया आहे। आपण पाहू शकतो की आपण जे 2016 मध्ये निवडणूक झाली होती व ज्या नगरसेवकांना आपण निवडून दिले होते, त्यांनी निवडून दिल्याच्या नंतर पुन्हा कधी या भागात लक्षच दिले नाही। काही भाग हा इतका दुर्लक्षित राहिला, म्हणजे मजूर वर्ग भरपूर आहे इकडे, काही भाग असा दुर्लक्षित राहिला की त्या ठिकाणी कचऱ्याची इतकी घाण व्यवस्था आहे। वार्ड नंबर 4 मध्ये कचरा इतला आहे की सारा गयाटा आणि सारे डुकर सारे रोडवर आणून राहिले। आम्हाला किती तकलीफ आहे, बिमाऱ्या किती होऊन राहिल्या, निरा घायल होऊन राहिलो आम्ही। मच्छर माश्या, अरे कचरा काही उचलत नाही, गाडी काही महिना येत नाही उचलाले। मच्छर माश्यानं सारे बिमाऱ्या होऊन राहिले, बिमाऱ्या आले, निरा धिंगाणा करून ठेवला या मोहल्ला। संपूर्ण परिसरात डुकरांचा इतका हैदोस वाढलेला आहे की सगळ्या नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा नगरपालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे। विशेष म्हणजे नगरपालिकेतर्फे जे गार्डन बांधण्यात आले, त्या गार्डन मध्ये माणसांपेक्षा असं वाटतं की त्या माणसांपेक्षा ते डुकरच त्याचा जास्त उपयोग करत आहे। व त्या संदर्भात आम्ही वारंवार नगरपालिकेशी संपर्क केला, पण तरी सुद्धा या भागाकडे कोणी लक्ष दिले नाही। जे गार्डन नगर परिषदेतर्फे बांधण्यात आले तिथे गांजर गवत हे जवळपास म्हणजे माणसाच्या छातीपर्यंत वाढलेले आहे। बऱ्याच मोठ्या प्रमाणातले साप सुद्धा निघाले। आम्ही या गोष्टी संपूर्ण नगर परिषदेकडे दाखवून दिल्या, पण त्यांनी नेहमी त्याकडे दुर्लक्ष केले व काही जागा तर अशा आहे की नगर परिषदेने कायम त्याकडे दुर्लक्ष केले। जसं संजय इलेक्ट्रिकलच्या मागचा आतील भाग आहे, त्यामध्ये कचऱ्याचे ढिगारे पडले असते। त्याच्यानंतर आठवडी बाजारमध्ये जुन्या वडाच्या झाडापाशी दुर्गादेवीचं मंदिर म्हणजे मंडप आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात घाण पडलेली असते। तिसरा स्पॉट म्हणजे आपण थोडं समोर आलो, मान्य किशोरभाऊ भगत यांचे जुने घर आहे, तिथे सुद्धा एक स्पॉट असा आहे का तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो। केदारेश्वर वार्डात जे गार्डन आपण बांधलं, बरं बांधलं तर बांधलं, त्यामध्ये 6च्या नंतर जेव्हा अंधाराला सुरुवात होते तर कोणी तिथे बसूही शकत नाही, कारण की मी आधीच सांगितलं की तिथे इचूकाट्याचा धाक आहे। त्या एवढ्या मोठ्या गार्डन मध्ये साध्या एका लाईटची सुद्धा व्यवस्था या नगरपालिकेकडून करण्यात आली नाही। संपूर्ण गावात आपण पाहतो की जिथे लाईट नसायला पाहिजे 10-10 फुटाच्या अंतरावर स्ट्रीट लाईट आहे आणि सौर ऊर्जेवरचे लाईट सुद्धा आहे, पण आमच्या ह्या भागात केदारेश्वर मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तिथेही आपल्याला कमी प्रमाणात लाईट आढळून येते। विशेष म्हणजे आठवडी बाजार परिसर, आमच्या इथे नळाचा हा गहन प्रश्न झालेला आहे। पाण्याची टाकी आम्हाला लागूनच आहे व विशेष म्हणजे की आमचा संपूर्ण भाग हा जवळपास मजूर वर्ग आहे। पाण्याच्या नळाच्या टायमिंग मध्ये कोणताही म्हणजे सुस्वच्छ असा कारभार नाही। मजूर वर्ग सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कामावर जातो, हे मधातल्या वेळेतच नळ सोडतात, त्यामुळे मजूर वर्गाला पाण्यापासून वंचित राहावे लागते व ज्या वेळेस हे लोक मजुरीच्या कामावर निघून जाते त्या मधातल्या पिरियड मध्ये हे लोक नळ सोडतात। त्यामुळे कसं होते की तसाही नळ हा 4 दिवसाच्या आड येतो व मजूर वर्ग असल्यामुळे यांच्याजवळ असं पाणी साठवण्यासाठी असे मोठे भरपूर उपकरण नाही व पाणी हे बऱ्याच प्रमाणात वाहून जाते। त्यामुळे काय होते की रोडवर आमच्या भागात कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की टोंगळा भर पाणी जमा होते। त्यामुळे पाण्यात डास व घाण तयार झाल्यामुळे डासांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढते व हे सगळ्या गोष्टी कशा एका प्रकारे आपण म्हणजे रोगराईला निमंत्रण देत आहोत। नगर परिषद वरुड या सगळ्या कार्यभाराला म्हणजे जबाबदार आहे। या सर्व समस्या सोडविण्याकरिता माझी पत्नी सौ नीता तानाजी नाकड ही वार्ड क्रमांक 4 मधून शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या बुधचिन्हावर निवडणूक लढवत आहे। तरी सौ नीता तानाजी नाकड
यांना भरघोस मतांनी आशीर्वाद देऊन आपण प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावा ही सर्व नागरिकांना नम्र विनंती। मी तानाजी एकनाथराव नाकट। आज जवळपास 2016 पासून जी नगर परिषदेची निवडणूक झाली होती तेव्हाच मी ठरवले होते की येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवायची आहे। त्याला कारण असे होते की हे जे दोन्ही मेंबर आपण निवडून दिले होते यांचा कारभार पाहून आमचं मन कुठंतरी खूप दुखावल्या गेलं। आणि मी माझा थोडक्यात परिचय देतो की मी जे 7-8 वर्षापासून काम करत आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये, श्रावणबाळ असो, संजय गांधी असो, त्याच्यानंतर राशनचा प्रश्न असो, शालेय असो, वैद्यकीय असो व प्रभाग क्रमांक 4 मधील कितीही गोरगरीब लोकांच्या सुखात दुःखात मी कधी वेळ पाहिला नाही, कोणता टायमिंग पाहिला नाही। जेव्हा सुद्धा मला कोणी फोन केला, आवाज दिला, 24 तास मी सेवा दिली। आज आपण हे निवडणुकीची परिस्थिती पाहत आहे की जे उमेदवार ओपन महिलामधून निवडणूक लढवत आहे, मी त्यांचे नाव नाही घेणार, पण ते दोन्ही उमेदवार आपल्या प्रभागातील रहिवासी सुद्धा नाही। आता निवडणुकीचे जसे वारे लागले तर या लोकांना जोश येतो। 2-4 दिवस 2 तारखेपर्यंत हे सर्व लोक आपल्या संपर्कात राहील व पुन्हा निघून जाईल। निवडणूक जिंकू किंवा पराभव हो, मला माझ्या प्रभाग क्रमांक 4 मधील लोकांची सेवा करायची आहे असा मी कायमस्वरूपी माझ्या जीवनात निर्धार केलाय। प्रत्येकाच्या एका फोनवर मी कधीही कोणताही विचार न करता जनतेला कायम सेवा देत आलो आहे। त्यानंतर 2022 मध्ये जेव्हा आमच्या आठवडी बाजार परिसरात महापुराचे थैमान माजले होते तेव्हा सतत आम्ही 2 ते 3 दिवस न थकता न झोपता सगळ्या नागरिकांची व्यवस्था केली। पाईपलाईनची परिस्थिती गंभीर होती, लोकांना प्यायच्या पाण्याची खूप आखेव होत होती। मी माझ्या घरून स्वतः मोटरवरून कंटिन्यू 15-15 तास मोटर चालू करून लोकांना पाणी दिले। मी कधीही वेळेचा विचार न करता प्रभाग क्रमांक 4 मध्ये स्वच्छ व इमानदारीने लोकांची सेवा करत आलो। माझे असे स्वप्न होते की येणारी निवडणूक ही आपण पूर्ण ताकदीने लढवायची, पण काय झालं की थोड्या तांत्रिक अडचणी अशा आली की रोस्टर महिलाची आली, त्यामुळे माझ्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली। पण मला माझ्या मित्रमंडळी सगळ्यांनी सांगितले की निवडणूक आपल्याला लढवायचीच आहे, त्यामुळे मी माझ्या पत्नीला उभं करण्याचे ठरविले। आपल्या सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो की सौ नीता तानाजी नाकट हिला भरघोस मतांनी विजयी करावे, माझे हात बळकट करावे।